नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी किचनमधील अनेक वस्तूंची डीप क्लिनिंग केलेली आहे. 8 दिवस मी तुमच्यासोबत कुठलाही व्हिडिओ शेअर केला नाही. ॲक्च्युली माझी तब्येत खूपच बरी नव्हती. त्यामुळे तापामुळे तर मला म्हणजे उठलंही जात नव्हतं. तर त्या अगदी तुमची मी माफी मागते. तर तुम्ही समजून घेणार नक्कीच मी अपेक्षा करते. आपण आजारी पडल्यावर आपलं किचन आणि घरही आजारी पडतं. कारण घरातली स्त्री खूप महत्त्वाची आहे. ती जितकी स्वच्छता करते तितकं घरातलं कुठलाही व्यक्ती करू शकत नाही. ॲक्च्युली कुणाला तेवढा वेळही मिळत नाही इतर घरातल्या लोकांना. दिवाळीमध्ये जी किचनची स्वच्छता केलेली होती, त्यानंतर जशी दिवाळीत केली होती त्या पद्धतीने काही झालेली नव्हती. वरच्या वरतीच साफसफाई होत होती. चिमणीही बरीच स्वच्छ झाली होती. म्हणजे बरेच भाज्यांचे डाग, नंतर वाफेचे डाग चिमणीवरती आलेले होते. तर मी चिमणी ऑल क्लीन या लिक्विडने स्वच्छ करते. हे तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. ऑल क्लीन लिक्विडही मी बऱ्याचदा दाखवलेलं आहे. यामुळे मी यावेळेस दाखवलं नाही. तर मी चिमणीच्या आजूबाजूच्या भागावरती ते स्प्रे केलं आणि या स्मूथ घासणीने मी फक्त नॉर्मली अगदी हलक्या हाताने घासून घेतलं तर तो भाग इझिली छान स्वच्छ होऊन गेला. नंतर मी मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करून ते कापड मी ओलं करून टाकलं होतं आणि संपूर्ण चिमणीचा हा भाग मी अशा प्रकारे पुसून घेतला 2 ते 3 वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ करून. मला चहाचे कप, कढई, नंतर कुकर, पातेले हे स्वच्छ करायचे होते. कारण डेली आपण साबण किंवा लिक्विडने वॉश करत असतो. तर त्यावेळेस ते म्हणजे त्यांना काही थोडा काळपटपणा राहून जातो. तर मी याआधी मी भांडे कशाप्रकारे घासते, कसे स्वच्छ करते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की मी महिन्यातून 1 किंवा 2दा पितांबरीचा वापर करत असते व पितांबरीने स्टीलची जी भांडी थोडी काळवंडलेली असतात, तर ती भांडी अगदी चकचकीत करण्यासाठी त्याचा पितांबरीचा फारच छान उपयोग होतो. पितांबरीने स्टीलची भांडी घासल्यानंतर त्यानंतर लिक्विड किंवा आपला जो डेली साबण असतो भांडी घासायचा त्याच्याने ती भांडी परत घासून घ्यायची आणि स्वच्छ चोळून धुवून घ्यायची. म्हणजे पितांबरीचे डाग पण राहत नाही आणि आपलं भांडं चकचकीत होतं. भांडी खूप चकचकीत होतात. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. स्टीलची पातेली, कढया, कुकर हे नंतर बरेच भांडे मी पितांबरीने जे काळपट वाटत होते मला ते, तर ती पितांबरीने मी घासून टाकले. रात्रीचं आहे शूटिंग म्हणून हे बऱ्यापैकी अंधार दिसत असेल, पण खूप छान भांडी अशी चकचकीत झाली होती. नंतर फ्रीजची अवस्था पण जरा वाईटच झाली होती. जरा नाही, जरा जास्तीचीच झाली होती. सगळं अस्ताव्यस्त झाला होता फ्रीज. तर मला त्यालाही ऑर्गनाइज करायचा होता आणि क्लीनही करायचा होता. परत जे ड्रॉवर काढले, एक ड्रॉवर स्वच्छ केले होते मागच्या व्हिडिओमध्ये. त्या ड्रॉवरचा एक टब भरून हे सगळी कागदं होती, तर त्याच्यातली बाकीची फेकून द्यायची होती आणि जो महत्त्वाचा सामान होता तो मी वेगळा केला. फ्रीजमधील भाज्यांचे जे डबे होते ते मी रात्री स्वच्छ करून ठेवलेले होते आणि सकाळी भाज्या आणल्या, त्या निवडून घेतल्या आणि या डब्यांमध्ये मी या प्रकारे पॅक करून ठेवल्या होत्या. त्यानंतर फ्रीजला मी आपलं डिशवॉश लिक्विडने घासून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस पुसून घेतलं. आपलं किचन जितकं स्वच्छ असतं ना, तेवढं आपलं फ्रीज स्वच्छ ठेवणंही खूप गरजेचं होतं. घाईगडबडीत होत नाही आपल्याकडून. पण आपले जे अन्नपदार्थ असतात, आपण ते फ्रीजमध्येच बऱ्यापैकी साठवतो. म्हणून फ्रीज हा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. खूप वेळेस दूध पडतं किंवा काही लिक्विड पडतं किंवा बऱ्यापैकी डाग पडलेले असतात. खूप वासही येतो फ्रीजचा. तर त्यासाठी नेहमी महिन्यातून एकदा तरी आपल्या फ्रीजची डीप क्लिनिंग केलीच पाहिजे. पद्मिनीताई पाटील यांनी कमेंट केली होती, की या मॅट्स कुठून घेतलेल्या आहेत? तर या अँटी स्लिप मॅट आहेत. या मी लोकल शॉपमधून घेतलेल्या आहे. अँटी स्लिप मॅट या प्रकारच्याच दिसतात आणि दुसऱ्या कलरच्या पण असतात, पिंक, ग्रे कलर. तर त्या अँटी स्लिप मॅट नाही राहत, त्या जागेवरून सरकून जातात. तर घेताना या प्रकारच्याच अँटी स्लिप मॅट घ्या, की त्या जागेवरून अजिबात हलत नाही आणि आपल्या वस्तूही पडत नाही.
नंतर मी सगळे भाज्यांचे बॉक्स याप्रमाणे ऑर्गनाईज करून ठेवले. कांद्याची पात होती ती मी कापून ठेवली, पुदिना निवडून ठेवला होता, कोथिंबीर. मी साय पण या काचेच्या बाऊलमध्ये पॅक झाकणवाला आहे, ती मी डीमार्टमधून घेतलेलं, तर त्यामध्ये ठेवते म्हणजे साईचा वास पण पसरत नाही आणि साय येलो होत नाही. नंतर हे सगळे प्लास्टिकचे डबे मी घेतानाच BPA फ्री घेतलेले आहे, कारण आपण सगळं स्टीलचं काचेचं नाही घेऊ शकत, किंवा ऑलरेडी असतात आपल्याकडे हे डबे प्लास्टिकचे, तर ते कुठे टाकणार, आपण फेकूही नाही शकत. तर त्यासाठी मी BPA फ्री घेतलेले आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पालक, भेंडी, मेथी सगळंच मी निवडून ठेवलेलं. नंतर लसूण, जे लसूणाची पात येते ती आता बाजारामध्ये, तीही मी कापून ठेवलेली. जर आपण प्लास्टिकचे डबे नाही घेतले, मिठाईचेही डबे मिळतात, त्यामध्येही आपण कॉटनच्या कपड्यामध्ये या वस्तू ठेवून नक्कीच फ्रीजमध्ये वापर करू शकतो. नंतर चीज, बटर जे होतं ते वरच्या भागामध्ये मी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने मी फ्रीज ऑर्गनाईज केला. ह्या काचेच्या बॉटल आहेत, यात मी एका पहिल्या नंबरच्या बॉटलमध्ये पुदिना जो घरीच वाळवून ठेवलेला आहे, कसुरी मेथी, नंतर शेंगदाण्याचं कूट, रवा, आपले लिंबू आणि आलं, लसूण या प्रकारामध्ये मी ऑर्गनाईज केलं फ्रीज. किचनचे जे कॅबिनेट्स आहेत ते सतत किचनमध्ये जेवण बनवताना त्यावरती म्हणजे वाफ तर बऱ्यापैकी बसतेच, तर तेही थोडी चिकट होतात. तर कोलिनचा वापर करून मी त्यांना स्वच्छ करून घेत आहे. आतून तर नाही खराब होत, पण बाहेरच्या बाजूने जे डोअर आहेत तर ते चिकट होतात. तर ते पण महिन्यात एकदा तरी मी म्हणजे करूनच घेते, मग त्यामुळे ते न्यू राहायलाही मदत होतं आणि अजिबात कुठेही डाग पडत नाही. चिमणीचा वरचा भागही मी कोलिनने ओल्या कापडाने आणि कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ करून घेतला व त्यानंतर मी मायक्रोफायबर क्लॉथ्सने चिमणीला संपूर्ण कोरडं करून घेतलं. चिमणीच्या बाजूचं जे कॅबिनेट आहे तेही मी याच प्रकारे स्वच्छ करून घेतलं. बऱ्याचदा आपल्या घराची किंवा किचनची स्वच्छता करायचं म्हटलं ना, तर विचार येतो की कुठून करायची स्वच्छता आणि कितीतरी वेळ लागेल, या कल्पनेनेच आपण म्हणजे पुढे सरकत नाही. पण खूप कामं आपल्याला मनातच मोठी वाटतात. ज्यावेळेस आपण करायला सुरुवात करतो त्यावेळेस ती नसतातच मोठी. म्हणून रोज थोडं 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 केलं तर नक्कीच आपलं संपूर्ण घर स्वच्छ राहतं, असं मला वाटतं. चिमणीचा जो वरचा भाग आहे तर त्यावरती मी पेपर अशा प्रकारे ठेवते की जेणेकरून म्हणजे जी धूळ असते ती बसू नये किंवा चिकट वाफही त्यावरती बसू नये. त्यामुळे तो संपूर्ण भाग न्यू राहण्यासाठी मदत होते व जास्त स्वच्छता करण्याचीही गरज पडत नाही. आपल्या मुलांना रोज नवीन काहीतरी वेगळंच खायला हवं, असं मम्मीकडे त्यांची मागणी असते. मी कचोरी बनवण्यासाठी 2 वाट्या गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. हे आपण आपल्याकडे ज्या वाट्या असतील त्या वाट्यांनी आपण 2 वाट्या 3 वाट्या असं गव्हाचं पिठाचं प्रमाण घेऊ शकतो. माझ्या मुलींनाही शाळेतून आल्यावर असं वाटतं मम्मीने रोज काहीतरी चांगलं नवीन आपल्याला खायला द्यायला पाहिजे, असं लहानपणी प्रत्येकालाच वाटतं, आपल्यालाही वाटत होतं. तर आज मला वाटलं की मुलींसाठी गव्हाच्या पिठापासून कचोरी तयार करूया. तर मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धा वाटी रवा घेतला. ही कणिक मळण्यापूर्वी त्यामध्ये 1 चमचा ओवा घेतल्या व या प्रकारे आपण बट्टी किंवा पुरीमध्ये या प्रकारेच करतो, ओवांना हाताने चुरून घेत असतो. त्यांचं चव अधिकच छान लागते. त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं या कणिकमध्ये आणि 2 चमचे म्हणजे जे तेलाची जी पळी आहे माझ्याकडे ती 2 पळी तेल या कणिकमध्ये टाकली. तेलाचं मोहन दिल्याने आपण गव्हाचा वापर केला आहे त्यामुळे जी कचोरी बनणार आहे ती खुसखुशीत व्हायला मदत होईल. कारण मैद्याचं असलं तर मैद्यामुळे ते खुसखुशीत होतंच. पण गव्हाचा वापर केल्यामुळे थोडं खुसखुशीत होण्यासाठी प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी आपण तेलाचा थोडा जास्त वापर केलेला आहे.
सगळे जिन्नस मिक्स करून घेतले व हे मिक्स केल्यानंतर मी ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे, हाताची मूठ वाळल्यानंतर असं गोल मुठीच्या आकारामध्ये तयार होते मुटकी, तर त्या पद्धतीचं झालं पाहिजे. आणि थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक मळून घ्यायची. कणिकमध्ये रवा टाकल्यामुळे बऱ्यापैकी पाणी लागतं, पण ही कणिक खूप कोरडी होऊ द्यायची नाही, कारण कोरड्यामुळे कचोरीला तडा जातो. तर कणिकला आपण पोळ्यांची भिजतो कणिक त्या पद्धतीनेच भिजायचं. त्यानंतर मी आता कचोरीसाठी ड्राय मसाला तयार करून घेत आहे. त्यासाठी सर्वात आधी मी धणे घेतलेले आहेत. तर 3 ते 4 चमचे मी धणे घेतले आहेत. 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे. 1 चमचा जिरे घेतले. 7 ते 8 काळे मिरे घेतले. 4 वेलची घेतल्या आहेत. 3 ते 4 कोरड्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्या आवडीनुसार आपण मिरच्यांचा वापर करू शकतो. जास्त तिखट खात असाल तर 5 ते 7 मिरच्यांचा वापर करू शकतो. हे ड्राय मसाले भाजून घ्यायचे, जास्त चटकू न देता गोल्डन कलर येईपर्यंत किंवा वास यायला सुरुवात झाली त्यावेळेस हे काढून घ्यायचे. हे मसाले या पद्धतीने भाजून घेतलेले आहेत, जास्त चटकू न देता गोल्डन दिसत आहेत. त्यानंतर बेसनचा वापर करायचा आहे. तर 2 ते 3 चमचे आपण बेसन पीठ भाजून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत. खमंग वास आला की आपलं बेसन पीठ भाजलं गेलं आहे असं समजायचं. तर मी 3 ते 4 चमच्यांचा वापर केलेला आहे. आपण ज्या पद्धतीने मसाले हलके भाजून घेतले त्याच पद्धतीने हे बेसन पिठी भाजून घेतलं आहे. बेसन पीठ आणि मसाले थंड होतात तोपर्यंत मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 हिरवी मिरची, आल्याचा तुकड्याचाही वापर करू शकतो आपण आवडीनुसार, आणि 2 कांद्यांचा वापर केलेला आहे. लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. मिरचीही त्याच पद्धतीने बारीक चिरून घेतली, आणि आवडीनुसार आपण मिरची जास्त प्रमाणातही टाकू शकतो व कांद्यांचाही 3 कांदेही 4 कांदेही वापरू शकतो मसाल्यासाठी. हे सगळं आपल्या आवडीवरती डिपेंड करतं. मिरची आणि कांदेही बारीकच चिरून घ्यायचे. आणि लसूण तर बारीक चिरलाच आहे, पण आलं जे घेतो तर आल्याचा तुकडाही बारीक चिरून घ्यायचा. यामध्ये मी आलं घेतलेलं नाही आहे, कारण आल्याचा वापर आमच्याकडे जास्त आवडत नाही. त्यानंतर हे ड्राय मसाले गरम होते, ते थंड झाले होते, तर ते मिक्सरमधून असे जाडसर या पद्धतीने वाटून घेतलेले आहेत. बारीक पावडर करायची नाही, कारण की बारीक पावडरचा टेस्ट तेवढी येत नाही. जाडसर असले तर टेस्ट खूप छान येते. 2 पळ्या तेल घेतलं. तेल तापल्यानंतर त्यात 1 चमचा कलोंजी टाकली. कलोंजी नसेल तर हे ऑप्शनल आहे, व जे आपण मसाले मिक्सरमध्ये वाटून घेतले होते ते या तेलामध्ये मी भाजून घेत आहे. मसाले थोडे भाजल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकला. हिंग जरूर टाका, त्याच्याने खूप छान वासही येतो आणि चवही लागते. आणि थोडा मसाला मी बाजूला काढून ठेवला आहे. मसाला तयार झाल्यानंतर त्यामध्ये मिरची, लसूण आणि कांदे हे मी टाकून घेतले. संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलं व त्यामध्ये हे मसाला थोडा तयार झाल्यानंतर आमचूर पावडर टाकायची. आमचूर पावडर टाकल्याने छान चव येते. व पावडर टाकल्यानंतर मी मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे. कांद्याला जरा क्रिस्पीच राहू द्यायचं, जास्तच असा वाफवलेला होऊ द्यायचा नाही, त्यामुळे कचोरीची चव छान लागते. 1 चमचा काश्मीरी मिरची टाकली आहे कलर छान येण्यासाठी, आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे. परत हे मिश्रण सगळं मिक्स करून घेतलं. डाळीचं पीठ थोडं थोडं मिक्स करत जायचं, की कांद्याचा ओलसरपणा किती त्या पिठाला ॲडजस्ट करतो त्या पद्धतीने हे पीठ मिक्स करत जायचं. कोथिंबीर टाकली आणि त्यामध्ये परत मी हे उरलेलं पीठ ॲड केलं, की कोथिंबीरमुळे परत या मिश्रणाला ओलसरपणा येईल आणि हे डाळीचं पीठ त्यामध्ये ॲडजस्ट होणार. कचोरीचा मसाला तयार झाल्यानंतर मी या प्रकारे संपूर्ण मसाल्याचे गोळे बनवून घेतले. या मसाल्याचे 14 गोळे झाले होते, आणि त्या कणिकवरती मी ओला कापड झाकून ठेवला होता, त्यामुळे रवा फुलून येईल. परत 1 ते 2 मिनिट मी कणिक या प्रकारे मळून घेतली. कणिकचे या साईडचे मी
गोळे करून घेतले सगळे आणि त्यानंतर मी कचोरी बनवायला सुरुवात केली. कचोरी कशी बनवली ते नक्कीच बघा. कणकेचे ज्यावेळेस आपण मोदक बनवतो त्यावेळेस जी पारी तयार करण्यासाठी आपण पद्धत वापरतो त्याच पद्धतीचा आपण वापर करायचा. मध्यभागी कणिक जाडसर राहू द्यायची आणि आजूबाजूने गोल करत जायचं आणि हा मसाल्याचा गोळा त्यावरती ठेवायचा आणि या प्रकारे ही कणकेची जी पारी केलेली आहे ती फोल्ड करून घ्यायची. वरच्या भागामध्ये उरलेली कणिक त्यावरती प्रेस करून घ्यायची. कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे. कचोरी तळताना तेल हे मध्यम गरम असायला हवं. खूप कडक असलं की कचोरी म्हणजे तेवढी क्रिस्पी होत नाही. या पद्धतीचा वापर करून संपूर्ण कचोऱ्या मी बनवून घेतल्या. तेलात कणकेचा छोटा गोळा टाकला, त्याला बुडबुडे आले. त्यानंतर मी तेल मध्यम तापलेला आहे तर कचोरी सगळ्या तळण्यासाठी टाकून दिल्या. कचोरी तळण्यासाठी मंद आचेवरती 8 ते 9 मिनिट तरी लागतात. परफेक्ट तळल्यानंतर मगच कचोरी काढावी तरच ती क्रिस्पी लागते. कांदा कचोरी मस्तच तयार झाली होती. मैद्याच्या इतकी क्रिस्पी होणार नाही गव्हाच्या पिठामुळे ही कल्पना आपल्याला आधीच असते. पण आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून कचोरी खात आहोत. हाही आनंद खूप मस्तच वेगळा आहे. नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.